तेव्हा म्हणजे त्यावेळी आमच्याकडे जेव्हा आता आपल्याकडे कसं की आता मनुष्य श्रीमंत झाला म्हणजे मर्सिडीज असते त्याच्याकडे. तर त्या काळात म्हणजे गजांत लक्ष्मी म्हणजे घरी हत्ती पाहिजेत. बर. तर चिटणीसांच्याकडे हत्ती असायचे. अरे बापरे. आणि माझ्या आजोबांच्या वडिलांना पाळण्यात त्यांचं बारसं करायला छत्रपतीची बायको आली होती. म्हणजे असे आमचे स्टेटस होता. सर जरा आता आपण थोडंसं तुमच्या भूतकाळात जाऊयात. 25 जुलै 1925चा तुमचा जन्म. हां. तर कसं होतं लहानपण, कसं होतं तुमचं? तुम्ही कुठे शिकलात? शाळा कुठे झाली तुमची? नाही, माझा जन्म कोल्हापूरचा. माझी आई कोल्हापूरची होती. अच्छा. अँड बिईंग द एल्डेस्ट चाइल्ड आय वॉज डिलिव्हर्ड इन कोल्हापूर. अच्छा. ओके. आणि तेव्हा असं म्हणजे कोल्हापूरला तेव्हा महाराज होते ना, हो राजाराम महाराज. हो. त्यांचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस ते एकच आहे. अच्छा. म्हणजे तोफा उडत होत्या आणि माझा जन्म झाला वा वा. असं. पण वडील इथे पुण्यात डॉक्टर होते. बर. आणखीन आमची जॉईंट फॅमिली अशी होती. काका आणि माझे वडील धाकटे होते. आणखीन आम्ही चिटणीस म्हणजे 48 साली जेव्हा सातारा राज्य खालसा झालं तेव्हा मग आमचं बोरगाव जमीन वगैरे 100 एकर जमीन होती. बर. आणि ती आत्ताच आम्ही डिस्पोज ऑफ केली या 2 वर्षापूर्वी. बर. आणि बऱ्याच ठिकाणी ह्या पैसे मिळायच्या आमच्या फॅमिलीला. बर. त्याला नक्त नेमणुका म्हणायचे. म्हणजे गव्हर्नमेंट ट्रेजरीतनं आम्हाला वर्षाला पैसे मिळायचे. बर. इन्क्लुडिंग हैदराबाद. अच्छा. हैदराबादहून 1000 रुपये मिळायचे. पण हे का, म्हणजे का मिळायचे? ते काय व्हायचं, मराठ्यांची युद्ध व्हायची ना, आणि मग तह व्हायचे. आणि मग ते मराठी खंडणी गोळा करायचे ना, आणि त्याच्यात ते हे की हे कशी वाटणी करायची ते आपले ठरवायचे हे. तर त्याच्यात मग तो आमचा वाटा असायचा. अच्छा. म्हणजे हैदराबादला डिफीट केलं तर ती जी हैदराबाद खंडणी देईल त्यात मग सगळ्या सरदारांचा ह्यांचा वाटा असायचा. तसा चिटणीसांचा वाटा असायचा. म्हणजे तशी बघायला गेलं तर म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये हे सगळं खूप आधीपासूनच आहे किंवा. हां. आणि मग काय झालं, सातारचं राज्य खालचं झालं तेव्हा म्हणजे त्यावेळी आमच्याकडे जेव्हा आता आपल्याकडे कसं की आता मनुष्य श्रीमंत झाला म्हणजे मर्सिडीज असते त्याच्याकडे. तर त्या काळात म्हणजे गजांत लक्ष्मी म्हणजे घरी हत्ती पाहिजेत. बर. तर चिटणीसांच्याकडे हत्ती असायचे. अरे बापरे. आणि माझ्या आजोबांच्या वडिलांना पाळण्यात त्यांचं बारसं करायला छत्रपतींची बायको आली होती. म्हणजे असे आमचे स्टेटस होता. बापरे. हां. तर हे सगळं माझ्या आजीकडनं मला काय काय गोष्टी कळायच्या. म्हणजे पण त्यावेळेचं आत्ता आम्ही सगळं हे विकून टाकलं सगळं या. आणि आता वी आर ऑन आवर ओन. आता प्रत्येक भाऊ वगैरे अशी स्वतंत्र झालो. पण त्या म्हणजे मी जेव्हा जन्मलो तेव्हा माझी ह्या वडिलांची माझ्या काकांची अशी जॉईंट फॅमिली होती. किती किती होते, म्हणजे किती लोक होते टोटल तुमच्या फॅमिलीमध्ये अंदाजे?
अंदाजे म्हणजे तशी पहा, मी माझे वडील म्हणजे वडील आणि माझी आई, मी आणि माझ्या 2 बहिणी, हे आम्ही माझ्या वडिलांचे आणि माझ्या काकांचे 5 मुलगे होते आणि 3 मुली होत्या. 8ची फॅमिली अशी. आणि असं आत्ता तर मी ते विकून टाकली, एक 2-4 वर्ष झाली. अच्छा. तोपर्यंत होती. तुमची शाळा कुठली सर? शाळा कुठली तुमची? शाळा आधी माझे वडील कॅम्पात असल्यामुळे म्हणजे कॅम्प एज्युकेशन्स होते. आत्र्यांची शाळा. बर. आत्र्यांनी मला शिकवलंय. हो. बर. म्हणजे तेव्हा ते जास्त शिकवत नव्हते, तेव्हा नाटकात, सिनेमा तसे हे बरेच हे झाले होते आणि शाळेचे प्रिन्सिपल होते. पण माझ्या आम्ही सगळे चिटणीस भाऊ, माझे चुलत भाऊ वगैरे, आम्ही सगळे चिटणीस एकत्र फॅमिली. तर आमचे ऑल चिटणीसेस वर गुड क्रिकेटर्स आणि आमच्या शाळेच्या टीममधनं खेळायचे. वा. माझ्या वेळी आम्ही सबंध पुण्यातल्या शाळाला हारून चॅम्पियन झालो होतो. म्हणजे वी वर दॅट मच इंटरेस्टेड इन क्रिकेट. आणि आत्रे त्यामुळे सगळे चिटणीस बंधूंना ओळखायचे. तर एकदा वर्गात आले. मला प्रकेंचं आणि तुमचं कसं होतं? म्हणजे ते शिकवायचे कसे किंवा कसं? ते कोण? प्रके अत्रे आणि तेच सांगतोय आता. ते माझ्या वेळी ते असे म्हटलं ना की बिझी झाले होते. ॲन्युअल फंक्शनला यायचे अगदी, आणि तिथे वनमाला वगैरे त्या नट्यासुद्धा स्टेजवर असायच्या. आणि मला शाळेत पहिला आल्यामुळे अवॉर्ड्स मिळालेली असायची. ते तेव्हा घेतलेली त्यांना पाहिलेलं. तर आत्र्यांची एक गोष्ट सांगतो की एकदा अंधभिकारी हा आम्हाला धडा होता आणि तो मास्तराने चांगला शिकवला असं आम्हाला वाटत होतं. आणि तेवढ्यात आत्रे एकदम आले वर्गात, 6 फूट. आम्ही तेव्हा 10-12 वर्षाचे होतो, 12 वर्षाचे. काय चाललं आहे असा मोठा आवाज त्यांचा. तर मी उठून उभं राहिलो आणि म्हटलं की सरांनी आत्ताच आम्हाला अंधभिकारी हा धडा शिकवला आणि चांगला शिकवला असं. मग ते हातात पुस्तक घेतलं असं, आणि अंधभिकारी हा धडा इतका सुंदर शिकवला की आम्हाला वाटलं आपल्या मास्तरांनी काही नीट नाही. आणि मला आठवतं अजून तो वर्ग आठवतोय, वर्गातली वेळ आठवते, आणि हे आठवतंय त्यांनी सहानुभूती हा शब्द आम्हाला शिकवला. वा. सहानुभूती हा शब्द काय, and the way he taught, what a great teacher he was. आता साहित्यिक होते आणि क्रिकेट मॅचेस पाहायला यायचे आमच्या. आमची इथे मॅच असली की स्वतः यायचे, फेरी मारायचे, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचे. तसं ते आत्रे हे होते. आणि मग बाकीची सुद्धा ती शाळा चांगली होती, कॅम्प एज्युकेशन सोसायटी. मग नंतर कॉलेज? नाही, मग मी 6वीला इकडे आम्ही जंगली महाराज रोडला राहायला आलो. माझे वडील वारले तेव्हा मी 6वीत असताना, आणि मग आमची सबंध फॅमिली तिथनं शिफ्ट होऊन इकडे जंगली महाराज रोडला आलो होतो आणि मॉडर्नमध्ये शिकलो 6वी आणि 7वी. मग फर्ग्युसनला शिकलो. मग फर्ग्युसन वाडियात गेलो आणि केमिस्ट्री ग्रॅज्युएट झालो. केमिस्ट्री ग्रॅज्युएट झाला तिथे. पण ते ग्रॅज्युएट होत असताना आय डिस्कवर्ड की आय लाईक फिजिक्स बेटर. अच्छा. मग वाडियात फिजिक्सचं प्रिन्सिपल नव्हतं. मग ते सोडून मी SP ला गेलो. मी आणि माझा एक मित्र पांगारकर, आम्ही शाळेपासून बरोबर. नंतर तो कॅनडात जाऊन सेटल झाला होता. तर मग आम्ही SP ला गेलो. SPतनं BSc फिजिक्स केलं, मग MSc फिजिक्स केलं. MSc फिजिक्स कुठून केलं? तेव्हा तोपर्यंत पुन्हा युनिव्हर्सिटी झाली होती. आणि सगळ्या कॉलेजमधले पुण्यातल्या प्रोफेसर्स येऊन आम्हाला शिकवायचे. म्हणजे आम्हाला फर्ग्युसनला जायला लागायचं, SP ला जायला लागायचं.
जिथे त्या प्रोफेसर तिथे ते, आणि सकाळची लेक्चर असायची. तर मग त्यावेळी मी 52 साली मी पास झालो MSc फर्स्ट क्लास, फर्स्ट आलो युनिव्हर्सिटीत. वाव. आणि मग त्याचबरोबर मी ॲडव्हान्स रेडिओ कम्युनिकेशनचा कोर्स घेतला. त्यावेळेस डिप्लोमा होता, अच्छा. पण तो जास्त प्रॅक्टिकल होता. हम्म. म्हणजे MScनी थिअरी शिकवली, आणि आमचे जे परांजपे सर होते ते फार ब्रिलियंट होते. ते MA विथ मॅथमॅटिक्स झाले होते, MSc विथ मॅथमॅटिक्स, MSc विथ फिजिक्स आणि PhD विथ फिजिक्स. आणि ते फार सुंदर शिकवायचे. आणि त्यांचं माझ्यावर फार हे, कुठलाही एक्सपेरिमेंट आणला, चिटणीस तो हातात घ्या, चालू करा, असं सांगायचे. इलेक्ट्रॉनिक्सचं आहे. आणि मग मला फर्स्ट क्लास, मग मी ह्याला गेलो अहमदाबादला. रेस्ट इज ऑल हे. येस. तर पण मला एक आठवतंय, शाळेत 6वीत असताना, 6वी म्हणजे आत्ताची 10वी ना, 10वीत असताना म्हणजे मॅट्रिकच्या आधी 1 वर्ष आम्हाला लेख लिहायला सांगितलं की तुम्हाला काय व्हायचं आहे. तर तेव्हा माझी वही कोरी होती. आय कुडंट फिगर आउट. म्हणजे मला काय व्हायचं नाही हे माहीत होतं, पण काय व्हायचं माहीत नव्हतं. मग तुम्हाला कधी वाटलं की आपण सायंटिस्ट, शास्त्रज्ञ होऊ शकतो आणि आपल्याला विज्ञानाची अशी गोडी आहे, आवड आहे, हे कधी तुम्हाला वाटलं? नाही, विज्ञानाची गोडी होती, पण काय झालं, मला पहिल्यांदा म्हणजे असं वाटलं की आपण केमिस्ट्री घ्यावी म्हणजे आपल्याला जॉब मिळेल वगैरे असं. तर काय केमिस्ट्री घेत असताना की तेव्हा मला जरा हे झालं होतं, काय त्याला म्हणतात ते, असं आता इतका बसलो ना, उठलं की मग पाय दुखायचे. अच्छा, ओके. त्याला संधिवात वगैरे? नाही, संधिवात नाही त्याला. नाही, तर हे आहे. पण तो नंतर औषधाने बरा झाला. पण त्यात म्हणजे दॅट अफेक्टेड माय करिअर. आणि मग हा त्रास किती दिवस चालू होता तुम्हाला? 1 वर्षभर होता. पण तोपर्यंत माझे वडील गेले होते, पण माझ्या वडिलांचे सगळे डॉक्टर मित्र होते ना, तर ते मला ट्रीट करायचे. म्हणजे मला मेडिकलचा काही प्रॉब्लेम नव्हता. तिथे डॉक्टर गोळे म्हणून होते, ते मला, त्यांनी खूप ट्रीटमेंट दिली. मग मुंबईला जाऊन माझ्या वडिलांचे मित्र डॉक्टर वाड होते, त्यांनी मला बरं केलं. सायटिका झाला होता. अच्छा. पण सर, आता तुम्ही म्हणाला, पण आता तुमचं वय 94 असून सुद्धा तुम्ही व्यवस्थित फिट आहात. हो. तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतंय. हो. तुम्ही बिना काठीचे चालू शकताय. हो. तर ही खूप मोठी गोष्ट. इव्हन 2-2, 3-3 तास तुम्ही सलग बोलू शकताय व्यवस्थित, ही खूप जास्त मोठी गोष्ट आहे. आणि काय असंच 100 वर्ष काय, त्याच्या पुढे पण तुम्ही असेच राहावेत, हीच एक इच्छा आहे. नाही, काही सांगता येत नाही, कारण यू कॅन डाय एनी मोमेंट ना. आणि तर पण माय वाईफ ऑल्सो इज जस्ट 6-7 months यंगर देन मी. म्हणजे शी इज ऑल्सो ओल्ड. आणि हर मदर लिव्ड अप टू 102 years. बापरे. 102 वर्ष. तर आणि शेवटपर्यंत शी वॉज चांगली होती. सर, तुमच्या मिसेस पण शास्त्रज्ञच आहेत ना, आणि तुमच्या मुलांनी म्हणजे चेतन सरांनी मला वाटतं मलेरियावर हे केलं, तर काय त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? काय, कशाबद्दल? चेतन सरांनी. नाही, चेतनचं काय झालं, तो मॅट्रिक म्हणजे 12वी होती तेव्हा, आणि अहमदाबादला होतो, तर झेवियर्स हायस्कूलमधनं केलं. आणि ते हायस्कूलचे जे फादर होते, ती ख्रिश्चन शाळा होती ना,
अजून त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत. तो स्पेनला जाऊन त्यांना भेटतो. बरं. मोरोंडो वगैरे फादर होते. दे वर व्हेरी ग्रेट टीचर्स. खऱ्या अर्थाने ते मास्तर होते आणि त्यांनी त्यांना घडवलं सगळ्या दृष्टीने, म्हणजे नुसतं शिकवलं नाही. तर माझ्या मुलाला जेव्हा बेस्ट एक पुस्तक दिलं त्यांनी, सबन शेक्सपिअरचे नाटकाचं, तर मी आणि माझ्या पत्नी आम्ही प्रिन्सिपलला भेटायला गेलो आणि म्हटलं तुम्ही ह्याला का दिलं, काय त्याचं हे. तर तो म्हणला की त्याने ऑलराऊंडर सगळ्यात भाग घेऊन ही एक्सेल्स इन दॅट. बाकी मुलं एक अभ्यासातच हे करतात, दुसरं खेळातच करतात, पण हा सगळ्यात असतो आणि सगळ्यात नाही. आणि मग तो IITला गेला. IITला फिजिक्स MSc केलं. आणि पण त्याला बायोलॉजी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगकडे त्याचा कल होता, पण IITत नव्हतं. मग त्याने अमेरिकेत जाऊन राईस युनिव्हर्सिटीत MSc केलं. आणि ते करत असताना त्यांनी बर्कलेला बायोलॉजीची ॲडमिशनसाठी अप्लाय केलं, तर त्याला रिजेक्ट केलं. तर त्यांनी टेलिफोन घेऊन ह्युस्टनमधनं कॅलिफोर्नियाला टेलिफोन केला, व्हाय हॅव यू रिजेक्टेड मी. तर ते म्हणले यू हॅव नॉट अटॅच युअर प्रोफेसर्स सर्टिफिकेट. मग त्यांनी फॉरेन स्टुडंट ॲडवायझरकडे गेला आणि व्हॉट शुड आय डू नाव. तर म्हणे यू गो टू युअर प्रोफेसर आणखीन ही विल गिव्ह यू अँड सेंड इट. तर तो ब्रिटिश ओरिजिनचा प्रोफेसर होता. तर गेला तर त्यांनी त्याला दिलं, तो त्याला सिलेक्ट केला, पण त्याला तेव्हा मग फेलोशिप नाही मिळाली, सगळ्या देऊन झाल्या होत्या. तर तो प्रोफेसर म्हटला तू आता जॉईन नको हो, यू कंटिन्यू, आय विल कंटिन्यू विथ युअर फेलोशिप. आणि इथे, आणि तो म्हटला तू का जातोस, तू यू आर डुईंग वेल इन फिजिक्स. म्हणे नाही मला बायोलॉजी करायची. मग तो गेला आणि मग त्यांनी तिथे बर्कलेला डिग्री घेतली बायोलॉजीची आणि मग PhD केली जेनेटिक इंजिनिअरिंगची. आणि मग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये गेला, जॉब घेतला आणि त्यांनी रिसर्च केला तिथे. तर त्याचा जो हेड ऑफ द डिपार्टमेंट होता तो म्हणला मी आत्तापर्यंत कोणाला काही ऑफर केलं नाही, पण तुला आय वॉन्ट यू टू सिट इन माय चेअर. तर तो म्हणला नथिंग डुईंग, आय एम गोइंग टू इंडिया. आणि त्यांनी इथे इंडियात येऊन हे इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी तिथे आला आणि 20 वर्ष काम केलं आणि मलेरियाचं ते वॅक्सिन शोधून काढलं. पण सर मला त्याच्याबद्दलच विचारायचं होतं, मलेरियाचं जे वॅक्सिन शोधून काढलं तर ते आता म्हणजे काय, कसं त्याचं पुढे प्रोसेस काय भारतामध्ये, त्याला ते भारत मान्यता मिळाली आणि नाही, भारतात इन्फोसिसने तर मान्यता, म्हणजे त्यांनी दे रिफर्ड टू अमेरिकन प्रोफेसर्स आणि ते हे करून त्याचं ऑथेंटिक हे केलं आणि मगच त्याला ते 50 लाखाचा अवॉर्ड मिळाला. पण त्याचा आता प्रॉडक्ट म्हणजे एव्हरीडे मार्केटमध्ये की हे मलेरियाचं व्हॅक्सिन घ्या असं व्हायला पाहिजे ना. तर आपल्याकडे भयंकर ब्युरोक्रेसी आहे आणि माणसांच्यावर प्रयोग करता येत नाहीत, व्हॉलंटियर्सवर खूप, त्यामुळे ते लांबलं. आणि आता तो पॅरिसमध्ये गेला तर त्यामुळे आणखीन हे झालं आहे. पण अजून इथे एक कमिटी आहे ती, दे वॉन्ट टू गिव्ह इट ॲज अ हे टू कंपनी टू प्रोड्यूस दॅट वॅक्सिन ॲज अ प्रॉडक्ट. त्या स्टेजमध्ये आहे. पण आता चेतन सर पॅरिसमध्ये गेले तर आता तिथे सध्या त्यांचं काय चालू आहे रिसर्चमध्ये काम? त्यांचं ते तशाच तऱ्हेचा रिसर्च चालू आहे. पण मला आता नक्की त्याचं हे सांगता येत नाही हे. पण त्यांनी जे
ते पाश्चर इन्स्टिट्यूट फार सिलेक्टिव्ह आणि एक्सलन्सची आहे आणि तिथे त्याला हेड ऑफ द डिपार्टमेंट केलेलं आहे, विच इज व्हेरी रेअर ऑनर येस. फॉर इंडियन. आणि ही इज डुईंग वेल. आणि त्याला 2 मुली आहेत, त्या दे आर ऑल्सो डुईंग वेल इन स्कूल. फ्रेंच वगैरे आता शिकता आहेत. ते बायको अशी लॉयर आहे, बर. लॉ केलेला आहे आणि आता तिने मॅनेजमेंटची डिग्री पॅरिसमध्ये घेतली आणि शी वॉन्ट्स टू हे टेक अ जॉब. पण तिथे फ्रेंच भाषेचा त्रास होतो. इंग्लिश आपल्याला येतं पण फ्रेंच आहे तसं नोकरी करण्यासारखं येत नाही ना ॲट धिस एज. पाहू आता काय होतं ते. हो या ना. हां, ते आता मोठे झाले आहेत. हा कधीचा फोटो आहे? ते कुठेतरी सिमला बिमलाला गेलं तर बरेच वर्ष झाली. तर इकडे पण आहेत ते लहान असतानाचे. दिबा आहे तिथे लहान. यांना मराठी येतं सर बोलता? हां, मराठी बोलतात का तुमच्याशी? नाही त्यांना मराठी नाही येत नाही येत. कारण ते दिल्लीला राहिले ना, हिंदी बोलतात. अच्छा. आता फ्रेंच बोलतात. बर. आणि त्यांना सुरुवातीला शाळेने ॲडमिशनच नाही दिली. का? कोणाच ठाऊक त्यांना. मग तो डायरेक्टर गेला शाळेत, त्यानं म्हटलं तुम्ही काय करतायत, आय विल लूज माय सायंटिस्ट इफ यू डोंट गिव्ह देम ॲडमिशन. आणि मग त्यांना ॲडमिशन दिली अँड नाव दे आर टॉपिंग द क्लास. वा. म्हणजे तुमच्या घरात सर प्रथाच आहे का की सगळीकडे टॉपच करायचं? म्हणजे तुम्ही तुमचा चेतन सर त्यांची मुलं. हो, या सुद्धा पण चांगल्या होत्या ना. म्हणजे दोन्हीकडनं आलं ना. बरोबर. आणि ह्यांचे वडील प्रोफेसर होते फर्ग्युसनला बायोलॉजीचे. आणि ह्यांची मोठी बहीण कॅन्सरमध्ये रिसर्च इंडियात सुरू केलं. बर. काय नाव काय त्यांचं? रणदिवे, मिसेस रणदिवे, डॉक्टर. नंतर दुसरी एक बहीण होती आणि ह्या तिसऱ्या. मग एक चौथी बहीण रिझर्व्ह बँकेत होती, मोठी ऑफिसर. बरोबर. आणि 5वी बहीण मॅथमॅटिक्समध्ये टॉपर होती फर्ग्युसनला. आणि शी मॅरिड साऊथ इंडियन. अच्छा. आंध्राचे ते आहेत. ती बहीण गेली त्यांची. बाकी आहेत म्हणजे 3 बहिणी गेल्या, 2 राहिल्या आणि एक भाऊ आहे. तर तो पण मॅथमॅटिक्समध्ये चांगला होता आणि डिस्टिंक्शन वगैरे BSc ला होतं त्याला. म्हणजे पहिले माझे आजोबा, म्हणजे मगाशी मी म्हणत होतो सातारची राज्य खालसा केल्यावर आमचं हे जमिनीचं वगैरे राहिलं उत्पन्न. पण माझे आजोबा वॉज द फर्स्ट पर्सन टू कम आउट ऑफ फ्युडॅलिझम अँड वॉक इन टू मॉडर्निटी. आणि ते वकील झाले. अच्छा. आणि त्यांनी अमरावतीला वकिली केली. आणि ही मेड लॉट ऑफ मनी इन दॅट प्रॅक्टिस. तुमच्या घरामध्ये म्हणजे सगळे उच्च शिक्षित असणं पहिल्यापासून? हो. तुमचे वडील पण? कारण डॉक्टर होते. हो, आणि ते ख्यातनाम डॉक्टर होते, त्यांचं बरंच नाव होतं असं मी ऐकलं. आणि हे माझे मावस भाऊ आजोबा जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलर होते संस्कृतचे. अच्छा. आणि आपले गोपाळकृष्ण गोखल्यांचे मित्र होते. बर. दोघं. ही वॉज अ व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ. आणि ही वॉन्टेड टू गिव्ह अप प्रॅक्टिस थिंकिंग दॅट ही हॅज मेड इनफ मनी फॉर हिज चिल्ड्रन अँड ही वॉन्टेड टू जॉईन सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. आणि त्याच समरमध्ये ते ही डाईड व्हेरी यंग. पण मग माझे वडील डॉक्टर झाले. आणखीन काकांनी आमची जमीन वगैरे सगळं. तुमचे मावस भाऊ पण मंत्री होते असं मी ऐकलं होतं. ते C.D. देशमुख. C.D. देशमुख, करेक्ट. ते माझ्या वडिलांचे मावस भाऊ. अच्छा, वडिलांचे मावस भाऊ. हो. ती फॅमिली पण खूप हुशार आहे होती ती. नंतर दुसरे लॉयर होते, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वगैरे होते. नंतर एक
भाऊ हे ते रिझर्व्ह बँकेत होते, सगळे चांगले होते. पण सी डी देशमुख वॉज द आउटस्टँडिंग. ते ICSला फर्स्ट आले. बर. म्हणजे दोन्ही इंडियन्स आणि ब्रिटिश दोन्ही कॅन्डिडेट्समध्ये पहिले आले होते. बापरे. आणि मग ते नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये होते ना, फायनान्स मिनिस्टर. हो. हां. आणि माझे आत्याचे यजमान मोठे लॉयर होते नागपूर, अमरावतीला. माझी आते बहीण ती पण फर्स्ट आली होती युनिव्हर्सिटीत, आणि तिला 10,000 रुपयाची तेव्हा इंग्लंडला जायला स्कॉलरशिप मिळाली होती. इंग्लिश केलं तिने, आणि मग ती शी वॉज अ प्रोफेसर ऑफ इंग्लिश इन नागपूर. आणि हर हजबंड वॉज कवी अनिलांचं नाव ऐकले का? म्हणजे ते कवी होते. अच्छा. देशपांडे. नाही, मी नाही ऐकलं. आत्माराम रावजी देशपांडे, कवी अनिल. त्यांचं तो आंतरजातीय विवाह झाला होता. बर. तेव्हा खूप विरोध झाला होता. अच्छा. पण तिला स्कॉलरशिप म्हणून ती इंग्लंडमध्ये BA झाली होती इंग्लिश घेऊन त्या काळात. आणखी नंतर दुसरा माझा आतेभाऊ IGP झाला पोलीसमध्ये. बर. आणि तिसरा भाऊ म्हणजे माझा आतेभाऊ तो ICS करायला गेला होता, पण त्याला कॅमेऱ्याचा नाद लागला आणि ही एंडेड अप ॲज अ फिल्म कॅमेरामन इन फिल्म इंडस्ट्री. कुठं, काय नाव? जयवंत. अच्छा. आणि त्यांनी मधुबालाचं पहिलं पिक्चर केलं होतं. बर. हां. आणि ते मला दाखवायला नेलं होतं त्यांनी त्यांच्या इंटरनल रॉक्सी थिएटरमध्ये. मधुबाला इंटरनल प्रीमियरमध्ये. हां. आणि त्याच्यापेक्षा एक धाकटी आतेबहीण होती, तिने CD देशमुखांच्या सगळ्यात धाकट्या भावाशी लग्न केलं होतं, आणि ही वॉज ऑल्सो इन रिझर्व्ह बँक. असे होते. असे म्हणजे जवळजवळ सगळेच हे खूपच हुशार आणि सगळे मोठ्या पदावर असे सगळेच होते तुमच्या घरात. म्हणजे आणि माझे आते भाऊ, चुलत भाऊ, आणि मी, आणि मला 2 बहिणी आहेत. त्या मुंबईला असतात. बर. त्यांचं काय वय आता तुमच्या बहिणींचं? माझी सगळ्यात धाकटी दुसऱ्या नंबरची 2 बहिणी आहेत ना. अच्छा. तुम्ही किती सख्खे किती तुम्ही? ते मी 94, दुसरी बहीण 92. अच्छा. आणि तिच्यापेक्षा धाकटी बहीण 90. बर. असे आम्ही आहोत. त्या दोघींचे यजमान गेलेत, दे आर विडोज नाव. पण त्या चांगल्या मुंबईत असतात. आणि माझी एक चुलत बहीण राहिली. 2 चुलत बहिणी गेल्या, पण ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे चुलत बहीण. अच्छा. 95 वर्ष. जयवंत. ती हिंदू कॉलनीत राहतात ते. अच्छा. हर हजबंड ऑल्सो इज डेड, बट शी इज अलाइव्ह. तिला मुलगा आहे. ठीक आहे, चालेल. हे होऊ द्या तुमचं कंटिन्यू. नाही, आता काय थोडंच राहिलं. विक्रम साराभाई हे आमचे गुरु होते, आणि डॉक्टर रामनाथन हे आमचे डायरेक्टर होते. ही फार उत्तुंग व्यक्तिमत्व होते. गंमत काय होती की विक्रम साराभाई फार रिच फॅमिलीतनं जन्म घेतला होता, आणि त्यांना पैशाची काहीच कमी नव्हती. आणि